स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. 6 तारखेपासून 31 तारखेपर्यंत तुम्हाला केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. केवायसी पूर्ण कशी करायची या टॉपिकवर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे आणि बाकी अडचणी कोणत्या कोणत्या येतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओच्या शेवट स्क्रीनवर या ठिकाणी लिंक येईल, त्यावर क्लिक करून तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा आहे. तो व्हिडिओ सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे या व्हिडिओ सारखाच. तर बघा, काही बहिणींचे या ठिकाणी प्रश्न येत आहे की मग ऑनलाईन केवायसी करायची की मग अंगणवाडी ताई यांच्याकडे कागदपत्र द्यायचे. ऑनलाईन केवायसी करायची की अंगणवाडी ताईकडे कागदपत्र द्यायचे. काही बहिणी म्हणत आहे की अंगणवाडी ताईकडे कागदपत्र दिलेले आहे. काही बहिणी म्हणत आहे की अंगणवाडी ताईकडे कागदपत्र दिलेले आहे, मग ऑनलाईन केवायसी करावी लागेल का? ऑनलाईन केवायसी करावी लागेल का? किंवा मग काही बहिणी म्हणत आहे की ऑनलाईन केवायसी केलेली आहे तर अंगणवाडी ताईकडे कागदपत्र द्यावं लागेल का? हे दोन प्रश्न आहे. त्याचप्रमाणे ज्या बहिणींच्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ताई यांनी केवायसी ऑफलाईन केवायसी कागदपत्र जमा करण्यासाठी नकार दिला होता, त्या बहिणींनी ऑनलाईन केवायसी करावी लागेल का की नाही? त्या बहिणींनी काय करायचं आहे? तर बघा, आता उत्तर त्यामागे सोपं आहे. शासनाने केवायसी प्रक्रिया कशासाठी दिली? तर चुकलेली केवायसी दुरुस्ती करण्यासाठी. चुकलेली केवायसी दुरुस्ती करण्यासाठी आणि ज्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ताई यांनी नकार दिला, त्या बहिणींसाठी स्पेशली शासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात जर अंगणवाडी ताई यांनी नकार दिला असेल तर ऑनलाईन पद्धतीने केवायसी पूर्ण करून घ्या. ऑनलाईन पद्धतीने केवायसी पूर्ण करा, कारण सर्वात महत्त्वाचे केवायसी ऑनलाईन पद्धतीने आहे. ऑफलाईन पद्धतीने कागदपत्र, आता तो समोरचा विषय तुम्हाला मी सांगणार आहे. पण काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ताई कागदपत्र जमा करत आहे, त्यांच्याकडे याद्या आलेल्या आहे. तर बघा, ऑनलाईन केवायसी सर्वच बहिणींनी करायची आहे. अंगणवाडी ताई यांच्याकडे याद्या आल्या असेल, त्यांनी तुमची कागदपत्र घेतली असेल, तरी पण तुम्हाला ऑनलाईन केवायसी करायची आहे. तरी पण, कारण ऑफलाईन पद्धतीने कागदपत्र तुमचे कधी जातील, कधी सबमिट होतील त्यासाठी गॅरंटी नसते. पण ऑनलाईन केवायसी तुमची 100% लगेचच सबमिट होते. असं व्हायला नको की अंगणवाडी ताईकडे कागदपत्र दिले होते पण ऑनलाईनच केवायसी केली नाही, मग आमचा लाभ बंद झाला. ऑनलाईन केवायसी करण्यासाठी फक्त 2 मिनिट लागतात. त्यावर प्रोसेसचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमची केवायसी करून घ्यायची आहे, जरी तुम्ही अंगणवाडी ताईकडे डॉक्युमेंट दिले असेल तरी पण. अंगणवाडी ताई सुद्धा तुम्हाला तेच सांगणार की ऑनलाईन केवायसी करा. मग त्या जर म्हणत असेल की मग ऑनलाईन केवायसी केली, डॉक्युमेंट देण्याची गरज नाही, तर मग डॉक्युमेंट देण्याची तुम्हाला गरज नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये जर अंगणवाडी ताई यांना आदेश आले असेल तर त्यांना विचारा कागदपत्र द्यावं लागेल का? त्या म्हणत असेल की कागदपत्र द्या, तर त्यांना कागदपत्र नेऊन द्या. सोबतच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा केवायसी करा. तुम्ही अंगणवाडी ताई यांना कागदपत्र दिले किंवा नाही दिले त्यामुळे फरक पडणार नाही, पण तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीची केवायसी केली नाही तर 100% फरक पडणार. तुमची केवायसी रद्द होणार आणि तुमचा लाभ बंद होणार. भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न येत होता की मग अंगणवाडी ताई यांच्याकडे कागदपत्र दिले आहे, ऑनलाईन केवायसी करावी लागेल का? ऑनलाईन केवायसी केलेली आहे, अंगणवाडी ताईकडे कागदपत्र द्यावं लागेल का? तर ज्या जिल्ह्यामध्ये आदेश आलेले नाही त्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ताई यांच्याकडे कागदपत्र देण्याचा प्रश्न उठत नाही. त्या बहिणींसाठी ऑनलाईन केवायसी उपलब्ध आहे. त्यामुळे ऑनलाईन केवायसीला जास्त प्राधान्य द्या. अंगणवाडी ताई यांच्याकडे कागदपत्र देण्याकडे लक्ष देऊ नका. तुमच्या जिल्ह्यात मागत असेल कागदपत्र तर द्या, त्यांच्याकडे याद्या आल्या असेल तर कागदपत्र द्या, नाहीतर देण्याची बिलकुल गरज नाही. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. ऑनलाईन पद्धतीने केवायसी पूर्ण करा. दोन्ही प्रश्नाचे उत्तर नाही नाही म्हणून द्यायचं आहे. विषय संपला. जो काही तुमचा मुद्दा होता त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आणि तुमचं नाव जर या ठिकाणी अशा प्रकारे दाखवत असेल की तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, असं जर दाखवत असेल तर सरळ महिला व बाल विकास विभाग कार्यालय तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. आता शेवटचं ऑप्शन, कारण लाभ सुद्धा बंद झाला आणि दुरुस्तीच्या यादीमध्ये सुद्धा नाही, तर सरळ तुम्हाला महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची आहे की तुमचा लाभ परमनंट बंद झाला आहे का. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.